नमस्कार. माझं नाव गणेश जयसिंग ढोबळे. मी आज ॲलन करिअर इन्स्टिट्यूट ह्या मोठ्या कोचिंग संस्थानामध्ये काम करत आहे. मी जेई आणि नीट ह्या दोन नॅशनल लेवल एक्झामसाठी प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री हा विषय शिकवत आहे. इथपर्यंत पोहोचण्याची माझी जर जर्नी बघितली गेली तर IIT जॅम नावाच्या नॅशनल लेवल एक्झाम थ्रू मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. ज्या टायमाला 2020मध्ये मी BSc करण्याचा निर्णय घेतला, त्या टायमाला शिवाजी महाविद्यालय रेणापूर इथं मी BSc फर्स्ट इयर ह्या पहिल्या वर्षासाठी ॲडमिशन घेतले. सो 2020, 21 आणि 22 ह्या 3 वर्षामध्ये मी माझी BSc म्हणजेच ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ज्या टायमाला मी BSc फर्स्ट इयरमध्ये रेणापूरमध्ये शिवाजी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं, त्या टायमामध्ये तिथली सर्व प्रोफेसर, खास करून केमिस्ट्री आणि फिजिक्स आणि मॅथ ह्या तिन्ही विषयाचे प्रोफेसरांनी मला भरपूर गायडन्स केलं. तसं बघायला गेलं तर केमिस्ट्री ह्या विषयामध्ये माझी थोडी आवड जास्त होती, रुची जास्त होती आणि त्या विषयामध्येच मला पुढे भविष्य घडवायचं होतं. त्यासाठी IIT जॅम ही एक्झाम आपण देऊ शकतो आणि ती एक्झाम नॅशनल लेवल एक्झाम आणि त्याच्यासाठी काय काय लागेल, कशी तयारी करावं लागेल, कोणते बुक्स लागतील, क्लासेस घ्यावं लागतील, एक्स्ट्रा नॉलेज लागेल, ह्यासाठी जेवढं काही भेटावं लागेल तेवढी मदत, मॅक्सिमम मदत तुम्ही जर बघितलं गेलं तर रेणापूरमधील प्रोफेसरांकडून भेटली, कॉलेजमधून, शिवाजी महाविद्यालयामध्ये. आणि महाविद्यालयातर्फे फक्त एक्झामसाठी तयारी आणि एक्झामसाठी जी लागणारे बुक्स, जी लायब्ररी आहे शिवाजी महाविद्यालयामध्ये, तीच नाही भेटली तर एक्झाम नंतर ज्या टायमाला रिझल्ट आला IIT जॅममध्ये, त्या टायमाला माझं सिलेक्शन पण झालं. त्यानंतरची जी प्रोसेस असते, म्हणजे की IITमध्ये जायचं आहे, NITमध्ये जायचं आहे, तर त्या कोणत्या कॉलेजमध्ये जावं लागेल, त्याचं काय प्रोसेसिंग असेल, कुठली काउन्सिलिंग घ्यावं लागेल, यासाठी सर्वस्व जी जी काही लागेल ती माहिती रेणापूरमधील महाविद्यालयामधील प्रोफेसरांकडून मला भेटत गेली. आता तसं बघायचं गेलं तर केमिस्ट्री विषयामध्ये मी जॅम दिली होती, तर केमिस्ट्री विषयामधील जे काही प्रोफेसर आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत, त्या महाविद्यालयाच्या शिक्षकांतर्फे भरपूर माहिती भेटली. त्यानंतर ज्या टायमाला मी जॅम पास झालो, फर्स्ट इयरला मी NIT त्रिची ह्या नॅशनल लेवल कॉलेजमध्ये गेलो. तिथं पोहोचल्यानंतर देखील जर कधी अडीअडचण आली, कशा बाबतीत, सब्जेक्ट बाबतीत आणखी कुठलं काही एक्स्ट्रा गोष्टी पाहिजे असेल, त्यासाठी हमेशा मी शिवाजी महाविद्यालयामधील आपल्या तुमच्या आमच्या प्रोफेसरांसोबत कॉन्टॅक्टमध्ये हमेशा राहिलो आणि जेवढी माहिती, इन्फॉर्मेशन, फ्युचरसाठी लागणारं गायडन्स, हे सर्व महाविद्यालयातर्फे भेटलं. इव्हन माझा सत्कारसुद्धा ठेवण्यात आला, जेणेकरून की माझ्यासारख्या एका गावातून आलेल्या विद्यार्थ्यासाठी ही भरपूर आणि खूप मोठी गोष्ट होती. आज मी जिथं काय